आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐक ना ॲडी, मी प्लीज माझे डोळे उघडू का? एक मिनिट थांब ना। ॲडी यार, काय हे? नो चीटिंग, नो चीटिंग। ओके ओके, उघडू? नाउ हा, उघडू? लुक हियर। थँक्यू सो मच ॲडी। केक कट करा। हा, येस सर। This is fantastic. You know, this is chocolate hazelnut crunch. आणि हा माझ्या फेवरेट शॉप मधून मागवलाय, यु नो. आणि तुला माहिती हा शुगर फ्री आहे, त्यामुळे तू हॅलो. हा. काय, कुठे लक्ष आहे? इकडे बघ ना. हा, केक खूप मस्त आहे, खरंच खूप मस्त आहे। काय मस्त आहे? मी मस्त आहे की केक मस्त आहे? म्हणजे केक पण मस्त हा? आहे आणि केक आणणारी तू, दोघेही मस्त आहात। रो, कम ऑन. हे बघ रो, चिल. सगळं सॉर्ट झालंय. ताईचा फोन आला होता. ताईला माहितीये की तू माझ्या बरोबर आहेस, राईट? तुझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये आणि घरी कोणी तुझी वाट बघत नाहीये, ओके? हे सगळं मान्य आहे मला ॲडी, अगं पण आपल्याला खूप उशीर झालाय। रो, प्रमोशन काय रोज नसतं मिळत. हा. आणि हे बघ, आपल्याला फक्त उशीर झालाय, ओके? आपण काय असं म्हातारी नाही झालो आहोत की असं घड्याळ बघून घरी जायला. काय ना तू. वेट अ मिनिट. पिंटे दादा. चल, हॅलो. काय ग, कुठेस तू आणि किती वाजले? मी आलेच. पण काही कळवायची पद्धत? सगळे घरी आम्ही काळजी करत असतो ना तुझी. पिंट्या दादा, हो मी निघते 15 मिनिटात. वाजली? शिट्टी वाजली ना? हा, ओरडला ना पिंट्या दादा तुला? घरी सोडते मी तुला. ए नाही नाही ॲडी, काय, मी माझा जातो, तू तुझं जा। अरे हे पण मला सांग, मी तुला कधीचा म्हणतोय आपण घरी जाऊ, पण नाही, तुला पार्टी करायची आहे ना? कर आता पार्टी दादासोबत। बट थँक गॉड, म्हणजे बघ ना, तुला कोणतरी या जगात कंट्रोल करणारा आहे ना, नाहीतर ॲडी तू रात्रभर ना असं गुबडांसारखी फिरत बसली असतीस सगळीकडे। रो. ओके, आय एम सॉरी, जस्ट अ जोक बेबी। बरं आता जा, नाहीतर दादा अजून ओरडेल तुला। जा जा। ओके ठीक आहे, चल निघते मी. हो कॉंग्रॅच्युलेशन सो मच। बाय. येस, आणि हा केक तू खा, हो बिल्डिंग मधल्या मुलांना देऊ नकोस, ओके? ऑफ कोर्स ॲडी। नंदू, अगं मी, ए नंदू, किस लिए तू इतना उदास, सूखे सूखे होठ, अखियों में प्यास, किस लिए हाँ। बाबा, रोहन कुठे पोचलाय बघा ना फोन करून. अगं एव्हाना खीर आणि हा शिरा याचा सुगंध त्याच्यापर्यंत पोचलाही असेल, येईलच तो एवढ्यात। नंदू, अगं आपण त्रास करून घ्यायचा नाही बाळा। कळतंय, नाही आवडत अशा इमोशन मध्ये जेवण बनवायलाही नाही आवडत मला, डोक्यात काहीतरी विचार चालू असताना. पण बाबा काय करू, माझं ना डोकं गरगरायला लागलंय. का कधीतरी माणसं अशी वागतात मला काही कळतच नाही. अगं गेल्या 30 वर्षात मला हे कळलं नाही, त्यामुळे मी हा प्रश्न विचारायचा सोडून दिला। काही माणसं वेगळी असतात, त्यांचे विचार वेगळे असतात, हो, पण आपण आपली मतं, आपली तत्व, आपलं सत्य याची साथ कधीही सोडायची नाही। आणखीन एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही। पण बाबा, हा माणूस इतकं टोकाचं का वागत असेल? मान्य आहे, मोर्चा काढला या सगळ्या म्हाताऱ्या माणसांनी, घाबरले होते, चूक झाली. त्यानंतर आई त्यांच्याशी जाऊन भांडली, तो तो तर योगायोग होता ना बाबा.
त्यांना असं वाटतंय का की आईने हे सगळं मुद्दाम केलं? मला तर वाटतंय ना ते मुद्दाम वागतायत. त्यांना त्यांना ना त्रास द्यायचा आहे आपल्याला, म्हणून त्यांचं हे सगळं चालू आहे. स्वानंदी, अगं मी तुझ्या आईला चांगलं ओळखतो. अगं तुझ्या आईनं सुद्धा त्यांना तेवढं चिडीस आणलं असेल. एखाद्या माणसाला वागण्याचं भान नसतं ना, तसं आहे तिचं. आणि तुला खरं सांगू का, समर राजवाडे हे मुद्दाम करत असतील असं मला अजिबात वाटत नाही. हा म्हणजे हे जे काही फुटेज पाहिलंय त्यानंतर मलाही थोडंसं असंच वाटतंय की आई कदाचित चुकली असेल या सगळ्यात. तुला सांगतो नंदू, मला त्याबद्दल खात्री आहे. अगं आपलंच नाणं खोटं आहे, त्याला दुसरे लोक काय करणार? बघूया बाबा, आता वकील साहेब काय करतायत आणि काय उत्तर देत आहेत. ठीक आहे, पण नंदू काहीही झालं तरी खचून जायचं नाही. आणि हे बघ नंदू, वृद्धाश्रमाच्या बाबतीत कसलीही तडजोड करायची नाही किंवा माघार सुद्धा घ्यायची नाही. तो प्रश्न खरंच खूप मोठा आहे. येस. ए गुंडुल्या, गुंडुल्या, दार उघडणार आहेस का? काय आहे? कसला आशीर्वाद देतोस? अगं नाही, आशीर्वाद नाही देते. मी टेम्परेचर चेक करतोय. आत यायचंय ना मला, म्हणून म्हटलं एकदा टेम्परेचर किती आहे बघावं. चढा. काय झालं बाळा, तू इतक्या उशिरा बाहेर होतेस आणि तू बाहेर कुठे आहेस हे जर मला माहिती नसेल तर मला काळजी वाटणार, बरोबर आहे की नाही? हो. मग या काळजीपोटी मी तुला फोन केला आणि फोनवरती माझा आवाज नव्हता वाढला, पण तुला असं जर वाटलं की माझा आवाज वाढला असेल तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांग. आय डोंट नो. मला तुझी काळजी वाटते, मी काय करू मला सांग. तुझी काळजी वाटणं माझ्या हातात आहे का? तुला कोणी काही करू नये असं मला मनापासून वाटतं. माझं चुकतं का सांग मला. सॉरी, मी ओव्हर रिॲक्ट झाले. इट्स ओके माऊ, इट्स ओके. मी आता आत येऊ? आता सांग मला, का झाला उशीर तुला? कुठे होतेस? आदिरा, तू रडतेस? काय झालं रडायला? हं? काय झालं? शांत हो बाळा, काय झालं सांग मला. काय? तू लवकर का नाही आलात? अरे आय एम रिअली व्हेरी सॉरी आदिरा. मी खरंच यायला निघालो होतो, पण वाटेत ना ते घोळ झालाय. इतका मला मनस्ताप झाला ना त्या गोष्टीचा, मी काय सांगू तुला. ते सोड, मला सांग, तू खुश आहेस का? तुला त्याच्याशी लग्न करावं असं वाटतंय का? त्याच्याबरोबर तुझं लग्न होणार नाही, विषय संपला. रडतेस कशा करता? आदिरा, काय झालं? माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. काय म्हणालीस? मला एका दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंय. रोहन नाव आहे त्याचं.